मध्ये चार्जिंग नाही आण थोडा या बघ इकडं. अशी काय वेणी घातली मी तिची आणि तिला छान पण दिसते. सांगा आता तिची टिकली गेली असू नका टिकून मातीत. आता म्हणताल ही कशाला झाड लावले याला काय नाही फक्त डोक्याला लावायचं आहे. हां हां बघता बघता सोनू किती मोठी झाली ना. खालचे ब्लॉग जाऊन बघा सोनूचे. तर सकाळ सकाळी आम्ही इथं आलो शेकायला. इतकं गार लागतंय ना बास. जळण नव्हतं या हे घेऊन आला तर थोर लागायला लागला. स्वयंपाक करायचा आहे मला. 7:30 वाजले त्या. लाईट गेली बहुतेक. आणि काल पण असं झालेलं. काल ना ब्लॉग अपलोड केला आणि लाईटच गेली आणि 1% चार्जिंग होतं. नंतर पुढं काय ब्लॉग घेतलाच नव्हता दिवसभर. नंतर ना आली लाईट तेव्हा मी फोन चार्जिंग लावला तेव्हा वाजले होते 3. नंतर काय घेणार माझी कामं झाली होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे कपडे तर मी संध्याकाळची होती तर ते राहून गेलं. धूर लागायला लागला. टोपी सरळ कर. किती मोठा आहे बघ. लय निब्बर भ्या वाटलं तुम्हाला. इकडे यायचं नाही. चल चल तिकडे बाराकडे इकडे हे इकडे यायचं नाही. काय पडली बिडली तर यायचं नाही. एक बरं का. तुम्ही रात्रीचं गेला होता चालू कराय तुम्हाला दिसलेली का? रात्रीचं गेलेला तुम्हाला दिसली नाही व्हय? त्या दिवशी बघून जात जा. त्याचा कलर बी कसला आहे बघितला का? दिसतंय का गवतात ना? माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि ह्यांना कामाला वगैरे पाठवून दिला. आता मला घरातली कामं. पण असं झालंय ना कालपासून मला अशी कणकणी आल्यासारखी झाली आणि मी आंघोळ जरी तुम्हाला वाटत असेल ना नाही केली पण माझी आंघोळ झाली बरं का. अवतार असा का होतोय काय माहिती. तर असं चला ते आज आणि आज मला करमत पण नाही कशामुळं काय माहिती. आज सकाळजणच विचित्र वाटते. जसं की सोनूज पप्पाचा मागच्या वेळेस जसं ॲक्सिडेंट झालेला ना त्या दिवशी जसं वाटत होतं ना तसंच आज मला खरंच उदास वाटते. माहीत नाही का वाटते. तेव्हा पण मला वाटते 30 तारखेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला असेल. 30 डिसेंबरला. तेव्हा पण त्या दिवशी मला असंच वाटत होतं म्हणजे काही करमत नव्हतं. त्यांना फोन करण्याची इच्छा व्हायची पण फोन पण करू वाटत नव्हता. नको कामात असतील त्यांचे साहेब असतील असं वाटायचं ना. आज सेम तसंच होतंय मला. सकाळपासूनच होते. मी तर सकाळधरून त्यांच्यासंग बोलले नाही कारण मलाच बरोबर म्हणजे आजारी असल्यामुळे ना मला जास्त बोलू पण वाटेना. मी स्वयंपाक केला त्यांनी मला सगळं हाताखाली पण दिलं पण जास्त बोलणं आमचं झालंच नाही. रोज कसं भांडणं करत हसत खेळत आमचं काम सुरू असतं पण आज त्यांचे ते काम करत होते आणि माझं मी काम करत होते. नाही करमत आज. करणार आहे मी त्यांना फोन थोड्या वेळानं. बाहेर आलं का ऊन पण लागते आणि थंडी पण वाजते. तसं घरात इतकं नाही काय जाणवत. थोडं राहिलंय भिजवायचं तर 2-3 साऱ्या राहिल्या असतील मला वाटते. पण आता थोड्या वेळानं लाईट जाईल मग तर काय संपलंच. आणि पाणी आहे थोडंसंच. दिसतंय का? असं का दिसतं मला समजत नाही. असू द्या कारण कपडे भरपूर आहे ती. आल्याच मॅडम लगेच माझ्या मागं बाहेर. कपडे जास्त आहेत तर एवढं सगळं पाणी आता मशीनला लावायचं म्हणलं तर एवढं तरी पाणी जाणारच आहे मशीनला. भांड्याला नेमं जाईल. सोनूची आंघोळ आहे अजून. फरशी बिरशी पुसणं प्यायला पाणी भरायचं आहे. बघू इकडे ये ना इकडे की सगळं ना वाऱ्यानं मोकळी भांडी येते की नाही ती बघा सगळी अशी पडून जाते ती. दाखवते मी थांब बघू आधी तुझी केस येणे बघू. आणि सोनूच्या असे काय मी वेणी घातली. इकडे ये ना इकडे की कारण ना त्याची केस आता लय वाढली ती. ही पूर्ण मागची केस आहे ती ना ही पुढे गेलं ही सगळी आता वरती अशी बसते ती. मागं जर एक हे बांधलं ना पोनी तर बसतं पूर्ण. हाय हॅलो नमस्कार मी सोनू. दाखवायचं तुझी वेणी दाखव. या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आण थोडा या बघ इकडं.
अशी काय वेणी घातली मी तिची आणि तिला छान पण दिसते. सांगा आता तिची टिकली गेली या. तर इथंच आपण लावलं होतं आधीमध्ये छोटं छोटं खेकडं आणलं होतं मी, तर ती लावलं होतं. छान वाटते, मस्त वाटते. तर चला तिची काय जी गोष्ट दाखवण्यात चालली ना ती दाखवते. आधी हे सामान उचल, हां उचल. वाऱ्यामुळं का नाही हे पडलं जातं. तर हे बघा मम्मीकडून मी कोरपडीचं झाड आणलं होतं या. तर त्याला काल लावायला मुहूर्त लागलाय. किती दिवस झाला आणलेल्याला. मुंग्या इथे मुंग्या गप. तर ते तसंच होतंय. तर आज थोडंसं टवटवीत झाले, अजून 2 दिवसानं होईल बघा टवटवीत. काल पूर्ण असं झोपलेलं होतं या. आज चांगली अशी उभी राहिली त्याची पानं. काय म्हणते ते, हां बसू नका टेकून मातीत. आता म्हणताल ही कशाला झाड लावले, याला काय नाही, फक्त डोक्याला लावायचं आहे. हां असं. हां बघता बघता सोनू किती मोठी झाली ना. खालचे ब्लॉग जाऊन बघा सोनूचे. किती छोटी होती, कशी बोलायची ना, आता किती मोठी झाली या. मी पण तशीच बोलायची विचार करते, पण मग म्हणते नको बोलायला. नाही नाही, आता तू मोठी झाली ना. तिचं म्हणणं काय माहिती आहे का, ते म्हणते की मी चोचरं बोलायला पाहिजे. पण आता ती मोठी झाली ना, तर चोचरं नाही बोलायला पाहिजे, तिनं नीट बोलायला पाहिजे असं मला वाटतं. तर तिला आवडतं चोचरं बोलायला, मला नाही आवडत. तर चला अजून काय झाडं लावलीत ना ते दाखवते बघा. ही 3 कोरपडीची आणि अजून काय इकडं आहेत. त्याला अजून एक गोष्ट दरवाजा उघडं ठेवला बाळा, कुत्रं जाईल की त्यात. नाही जात. मग मला माहीत नाही बरं का ही कशाचा या. ह्याच्या खाली कांदा आहे, पण ही कशाच झाड आहे ही मला काय आठवत नाही. आणि ही पण तसंच आहे, पण ही वेगळं आहे आणि ही वेगळं आहे. त्याला कांदाच आहे सेम खाली, पण ह्याला वेगळं फुल येतं आणि ह्याला वेगळं फुल येतं. पण माहीत नाही ती कशाचं आहे ते. आणि इथं गुलाब पण मम्मीच्या तिकडनंच आणलं बघ. ह्याला आता पानं आली ती मस्त. कुठं आली होती गं? अगं दिसतं ना मलाच. नाही आली. हा शाळा चाललंय बघा. हां बघा इथं आलंय असं. हां इथं. आणि हे आहे जास्वंदीचं. ते अशीच मी काठी रवली. आता त्याला काय माहिती येतं आहे का नाही, कारण मला ते पसंत पडली नव्हती, यांनी तोडलेली ही वाली. तर आलं तर आलं, नाही तर मी दुसरं आणून लावणार आहे. डायरेक्ट कलमचंच झाड आणीन. तर ह्याला तर आलं आहे बरं का फुटून. मी नको म्हणत होती घ्यायला, पण मम्मी म्हटली की येईल फुटून, आणि खरंच आले दिसत असं. आणि आजीचं सगळंच खरं असतं, काहीच खोटं नसतं. सगळं म्हणजे सगळंच खरं असतं. हां आणि इथं पण लावलं आहे मी. आणि हे पण माझ्याकडे काही कुंड्या नाही त्या, तर ही मी भरणे ती कापून लावली. आणि ही कुंडी ना श्रेयसनं आणली होती कुठं गेल्यानंतर ना, तर त्यात हे लावून टाकले. आणि गुलाबन हे तर खालीच लावलं आहे. आणि अजून मला झाडं लावायची ते, कारण काही दिवसानं ही झाडं संपल्यात जमा असणार आहे ती. म्हणजे काय जळून जाणार ना, मग हे सगळं मोकळं राहणार. तर लावणार आहे ह्याच्यात मी. इथं होतं बरं का, पण ती सासूबाईंनी तोडून टाकलं, कारण इथं साप वगैरे आला होता वाटतं त्यासाठी. आणि ह्याच्या खाली पण एक झाड आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा. इकडे या. मस्त दिसते. आता फुलं आली तर त्यामुळे झाडांना शो आलाय आणि अंगणाला पण. हे झाड तर वाळून गेले, तरी ह्या पण ह्याला फुलं आले. एक फुल येतं, हे पण नाही. बघा इकडे. कसलं दिसतंय. इकडे बघा. तू काय थोडं दाखवतीस का त्याला? जास्त काटा मोडला ना. नाही, जास्त दाखवते. बघा. थांब इकडून दाखवते, इकडून बघा कसं दिसतंय. हा बघा, एवढं सुंदर आलंय ना. एका दिवसात ना आम्ही गावाला गेलो तर ही फुलं सगळी आली. मस्त वाटतंय. हा. मला तर वाटतंय जी आता आम्ही ना इथपर्यंत झाडं होती का नाही अशी पूर्ण अंगणात, तर ती नसती काढली ना तर अजून सुंदर वाटलं असतं. खरंच हे लय भारी वाटतंय. पण आमच्या साहेब देवपूजा करताना फुलंच तोडून नेत नाही, काय करायचं. आणि मी काही जगाची पूजा करत नाही. बघू आता गुरुवार आलाय ना, आता शेवटचं गुरुवार आहे, तर तेव्हा बघू छान असं डेकोरेशन करेन मी त्याचं. तर चला असू देत आता. चला ब्लॉगचा एंड करते मी इथंच. जेव्हा फुलं नव्हती तेव्हा असं वाटायचं कधी फुलं येते ती, काय करते, कधी फुलं येते ती ना. फुलं आल्यानंतर आता त्याला तोडू पण वाटत नाही. आणि ना पोरी तोडायला लागल्या ना तरी पण मला वाटतं की नको तोडायला. ते सुकून गेलं तरी झाडाला काय नाही, पण तोडून खाली ना हा बघा इथं हे सगळा फुलांचा ढीग लावलाय. कारण काल त्याने इतकी फुलं तोडलेली ना, अशी काठीनं त्याला हाणत होती, वर टाकायची आणि बोलासारखी मारत होती. मला नाही आवडत ती.
त्याच्यासोबत खेळायला मला आवडत नाही. तर चलो, इतका कोंडा झालाय ना डोक्यात बसच. छान वाटते तिथं खुर्ची ठेवली ना, एकदम बागेत बसलेच फील येतो. जर कोणी इथं जवळपास असेल ना तर नक्की आमचं घर बघायला आवडेल तुम्हाला. आम्ही ना एक फुल नाही ठेवत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, सोनू जेव्हा लहान होती ना, जशी मला आवड आहे का नाही झाडं वगैरे लावण्याची, तशी तिला पण आवड आहे. ती 1.5 वर्षाची असेल तरी पण ती माझ्यासोबत झाडं लावायची. कधी तिला म्हणजे झाडांची पानं तोडणार नाही. आता कसं लहान पोरांना झाड दिसलं त्याचं पान तोडणं, वरबडून घेणं, तसं सोनू अजिबात नव्हतं तिला. म्हणजे तिला वाटायचं मम्मीनं आपलं लावलं आहे, त्याला फुल येणार आहे. आणि मी तिला सांगायचे, बाळा याला फळ येणार आहे, फुल येणार आहे ना. तर ते अजिबात तोडत नव्हती. आणि आत्तासुद्धा त्या पुरी तोडतात ना, तर त्यांना ती सांगत असते की तोडू नका, असंच छान दिसतं. म्हणजे तिला ती समज आहे. छान वाटतं तिला पण झाडं वगैरे. आणि ती स्वतः लावत असते. एखादं झाड तर ते दुसरीकडे उगवून आलं दिसलं ना, तिला थोडं थोडं झाडं ओळखतात. पण ती म्हणते मग तिथलं आपण आणून इथं लावूया का आपल्या इथं. आवड आहे तिला पण माझ्यासारखी. आणि खरंच